विद्यार्थी मित्रांनो, 86,400 सेकंद. एका दिवसात एवढे सेकंद असतात. 86,400 सेकंद. 24 तास असतात आणि 24 तासात एवढे सेकंद असतात. देवानं आपल्याला प्रत्येकाला एवढे सेकंद दिलेत. प्रत्येकाला एकसारखाच वेळ दिलाय. पण काही ठराविकच लोकं प्रगती करतात. हं, आणि बाकीचे नशिबाला दोष देत राहतात. मी तुम्हाला सांगतो, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगतोय नीट लक्ष द्या. ही जी प्रगती करणारी लोकं आहेत ना, जे दिसतात तुम्हाला सक्सेसफुल पर्सन, त्यांच्याकडे एक प्लॅन असतो रे बाळांनो आणि ते प्लॅन एक्झिक्यूट करतात. प्लॅनिंग असतं मुळात. पुढचा फ्युचर, भविष्याचा विचार करतात आणि त्यानुसार ते काम करतात. मग चला आपण पण करायचंय. या नवीन वर्षात आपण सुरुवात जोरात करायची आहे लक्षात घ्या. मग आपला एक टार्गेट आहे. 12 आवर स्टडी प्लॅन. ओके, करूया ना आपण स्टडी प्लॅन तयार. एक मी आयडिया देईन ना तुम्हाला. तोच फॉलो केला पाहिजे असं काही नाही बरं का बाळांनो. पण मी तुम्हाला सांगतो या स्टडी प्लॅनमध्ये मी कसं करतोय बघा, की मी मी प्रत्येक विषयाला 3 तास देणार आहे. अरे, खूप झाले 3 तास बरं का. खूप झाले लक्षात घ्या. बरं, आता इथं सांगतो. आपल्या ऑफलाईन क्लासमध्ये काय होतं, साताऱ्यात म्हणून आम्ही ऑफलाईन क्लासेस घेतो बरं का. तर आम्ही इथं 1.5 तास समजा माझं लेक्चर होतंय. त्या लेक्चरमध्ये मी काय करतोय, आता केमिस्ट्रीचा पेपर आहे काही दिवसांनी. तर मी केमिस्ट्रीची रिव्हिजन करून घेतोय, मुलांकडून अभ्यास करून घेतोय. मग तो जो अभ्यासाचा 1.5 तासाचा वेळ आहे ना, तो यात इन्क्लूड करायचा बरं का लक्षात घ्या. नाहीतर कॉलेजचा वेळ एक्सक्लूड केलाय आणि त्याच्यानंतर तुमची रेस्ट हे सगळं केलं तर 12 तास आणायचे कुठून? हां, हे पहिली गोष्ट ती लक्षात ठेवा बरं का. म्हणजे तुम्ही YouTubeवरून एखादं ऑनलाईन लेक्चर बघत असाल, ओके. तरी देखील तुमच्या त्या अभ्यासाच्या टाईममध्ये काउंट करा बरं का. म्हणजे आपल्याला वेळ वाया घालवायचा नाहीये ही पहिली गोष्ट म्हणजे. तर हे 3 तासामध्ये आपण पहिले 3 तास फिजिक्सला देऊया. पहिले म्हणजे आपण इथं लिहूया, प्लॅन करूया. नंतर केमिस्ट्री आहे, नंतर मॅथ्स पण आहे. ओके. ठीक आहे. मग हे कशासाठी आहे? विसरला नाही ना बाळांनो, इंग्लिश पण आहे आपल्याला. काहींचा मराठी पण असणार आहे, संस्कृत असेल कदाचित, सी-एस, आय-टी, जिओग्राफी. आता वेळ द्यायचा आहे बरं का. पुढचे 21 दिवस तुम्ही आता YouTubeमुळं खूप हुशार झालाय. तुम्हाला माहिती आहे कुठलीही गोष्ट सलग 21 दिवस केली, ओके, की मग ती आपण त्यात काय होतो म्हणजे म्हणून आपण ती बॉडी आपल्याला ते अडॅप्टच होतो म्हणूया आपण त्या गोष्टीसाठी. मग रोज 12 तास अभ्यास असं पण 21 दिवस करायला लागलो, तर काय होईल? 12 तास अभ्यास होणार नाही. 21 दिवसानंतर तुमचा 12 तास अभ्यास होणार नाही. त्याच्यापेक्षा जास्त होणार. 12 काय घेऊन बसलाय, मग तुम्ही 18-18 तास अभ्यास कराल. ओके. आणि असे पेटून उठलेत बरं का मुलं. मला अतिशय आनंद होतोय एक गोष्ट सांगताना. आता पालक पण व्हिडिओ बघतायत माझे ऑफलाईनचे भरपूर ऑफलाईन कशाला अख्ख्या महाराष्ट्रातले पालक बघतात बरं का व्हिडिओ. लास्ट टाईम जेव्हा आम्ही गेली टेस्ट झाली ना मॅथ्सची, तर मला सांगतो ना अतिशय आनंद होतो. एव्हरेज मुलं पण 50च्या पुढे गेलेत. करणारी बरं का. आता जे सेल्फ स्टडी करणारे धुरंधर लोक आहेत ना लक्षात घ्या, ते मागच पडलेत. नाहीत करत, नाहीत करत, नाहीत करत, नाहीत. मग मी तुम्हाला सांगतो मला घरीच अभ्यास करायचा आहे. मग ऑफलाईनमध्ये होत नाही माझा. मी आता सेल्फ स्टडी करणारी मुलं नाहीत करत. घरी त्यांच्यावर लक्ष ठेवायला कोण? अरे, मी काय म्हणतो एक एटमॉस्फिअर पाहिजे. ओके. स्टडी हॉल जॉइन करा मी नेहमी सांगतो बरं का. तिथे सगळेजण अभ्यास करत बसलेले असतात. आपला पण अभ्यास होतो. पण आमच्या इथे काय भारी स्टडी हॉल आहेत माहिती आहे का? त्यांची पहिलीच ॲड काय माहिती का? फ्री वायफाय. बास ना मग काय पाहिजे पोरांना मग? स्टडी हॉलमध्ये पालक नाही बघायलेत. भयानक शांतता असते. ओके. किंवा मी मुलांकडून ऐकल्यात बरं का ह्या गोष्टी, की अशी अरेंजमेंट करून बसायचं, की दरवाजातनं कोण आलं तर कळालं पाहिजे. ओके. भीती असते ना पप्पा येऊन चेक करतील, काय करतोय पोरगा म्हणूया आपण. वाया घाल अशा मुलाच्या नादालाच लागायला नको. त्यांच्या इथे डिस्कशन करायला नको. आपण पहिला इकडे जाऊया चला. म्हणजे कळालं तुम्हाला? बाकीचे सब्जेक्ट पण करायचे आहेत. ओके. बरं आता हे करत असताना आता पहिली गोष्ट म्हणजे 21 दिवस आहेत आपल्याकडे. तुम्ही ना टॉपिक काउंट करू नका. त्यात तणाव येईल, की मग फिजिक्सचे 16 टॉपिक, केमिस्ट्री 16 टॉपिक, मॅथ्सचे 16 टॉपिक, 50 टॉपिक आहेत. पुन्हा मराठीचे टॉपिक, ते जिओग्राफीचे टॉपिक, हे टॉपिक. मग तुम्ही गोंधळून जाल. रोज 5 टॉपिक कसे होतील माझे? असं करायचंच नाहीये आपल्याला. मी तुम्हाला सांगतो तुमची स्ट्रॅटेजी फिक्स आहे, की आपण बोर्ड प्लस सी हे आपलं टार्गेट आहे बरं का. बोर्ड प्लस सी ओके. चला आता फिजिक्सच मी एक्झाम्पल घेतो रे बरं का. फिजिक्सचंच पहिलं एक्झाम्पल मी घेतो. ओके. ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट फॉर्म्युला आहे EV/2. ओके. त्यात थोडेफार चेंजेस करून आपण काढतो गायरो मॅग्नेटिक रेशो. ओके. त्यात थोडेफार चेंजेस असून करून बोहोर्स मॅग्नेटॉनची व्हॅल्यू काढतो आपण. ओके. जावा ना सीईटीची पी-वाय-क्यू बघा ना. तुम्हाला हेच प्रश्न दिसतील. फॉर्म्युला 2 वेळा विचारला रे. फॉर्म्युला विचारलाय लक्षात घ्या. ईझी न्यूमेरिकल्स विचारलेत. ओके. पुस्तकातले न्यूमेरिकल्स आहेत. मग आपण काय करतोय, बोर्डसाठी आपण आपण टेक्स्ट बुक परफेक्ट करतोय. आता मी तर सांगू का शॉकिंग. इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये.
ओके. इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये सगळ्यात लास्ट एक्सरसाइजमध्ये सगळ्यात शेवटी जो न्यूमेरिकल आहे ना, तो आपल्या सीईटीत ॲज इट इज आलाय. व्हॅल्यू सुद्धा चेंज नाहीये. मग बोर्डची तयारी करताना फॉर्म्युले परफेक्ट करायचेत आपल्याला. ओके. फॉर्म्युले परफेक्ट करायचेत. मला फिजिक्समध्ये मी तुम्हाला सांगतो, मला न्यूमेरिकलच पाहिजेत. नेक्स्ट जो आमची इथे प्रिलिम होणार आहे ना, आता पहिला केमिस्ट्रीचा पेपर आहे, नंतर फिजिक्स आहे. मी तुम्हाला सांगतो, माझी तर इच्छा आहे की फक्त न्यूमेरिकलवरती टेस्ट घ्यायची. हो. बघू ना किती मार्क पडतात. फॉर्म्युले तर करूया ना आपण. बेस्ट ठरणार आहे ती माझी आयडिया बरं का. पण तुम्हाला सांगू का क्लिअरली बरं का, की तुम्ही काय करायचंय माहिती आहे का, अभ्यास करत असताना की तुम्हाला ना फॉर्म्युले रिवाईज करायचे आहेत, डेफिनिशन्स करायचे आहेत. सगळं मला मान्य आहे. पण या सगळ्यांच्या तुम्हाला बनवायच्या आहेत फायनल नोट्स. ओके. मी नेहमी म्हणतो बरं का, वन पेज स्ट्रॅटेजी म्हणूया आपण. एका पेजमध्ये सगळ्या गोष्टी त्या टॉपिक मधल्या, त्या धड्यातल्या, त्या सगळ्या आय-एम-पी गोष्टी मला एका पेजमध्ये हव्यात. ओके. म्हणजे फायनल रिव्हिजन करताना ते पेज समोर असलं, की पटकन सगळं रिवाईज होऊन जातं लक्षात घ्या. किंवा ज्या गोष्टी तुम्हाला जमत नाहीयेत त्या फायनल पेजमध्ये घ्या, त्या वन पेजमध्ये. ओके. मग एखादी डेफिनिशन असेल, एखादा फॉर्म्युला नाही लक्षात राहत, फॉर्म्युला लिहून घ्या. सारखं-सारखं त्याची रिव्हिजन सारखी-सारखी करायची आहे. म्हणजे नोट्स बनवा. शॉर्ट नोट परत बनवा. अगोदर बनवले असतील, पुन्हा फायनल बनवा लक्षात घ्या. म्हणजे फिजिक्सचं काय सांगितलं तुम्हाला मी? फॉर्म्युले करा. तुम्ही ते डेरिव्हेशन लिहायच्या नादाला लागू नका. तुम्ही डेफिनिशन, डिस्टिंग्विश डायग्राम, एक्सप्लेन द टर्म हे प्रश्न करा. ओके. आता प्रश्न उरलाय केमिस्ट्रीचा. केमिस्ट्री सांगतो. ऑर्गॅनिक. मी अगोदरच सांगितलंय. ऑर्गॅनिकची स्ट्रॅटेजी पण दिली तो व्हिडिओ बघितला नसेल तर अगोदर बघा. आत्ताच लेटेस्ट आपण अपलोड केलेला आहे. काल परवाच अपलोड झालेला आहे. तो मी बघा. ओके. मग केमिस्ट्री ऑर्गॅनिक सोडायचं नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं काय मॅथ्सच्या बाबतीत सांगतो. परत फिजिक्सची स्ट्रॅटेजी वापरायची. टेक्स्ट बुक आपल्याला मॅथ्सच्या बाबतीत टेक्स्ट बुक शिवाय ऑप्शन नाहीये. पुस्तकातले ॲज इट इज प्रॉब्लेम येतायत. पण माझी इच्छा आहे थेरम पहिला करा. प्रॉपर्टीज करा. थेरम करताना डिफरन्शिएशनमध्ये 3 थेरम आहेत. इंटिग्रेशनमध्ये बाय पार्ट्स आहे. सबस्टिट्यूशन सुद्धा आहे. मग सांगतो माझी इंटिग्रेशनची एक प्लेलिस्ट आहे. त्या 13व्या नंबरचा व्हिडिओ करा रे बाळांनो. इंटिग्रेशन त्यात बाय पार्ट्स आहेत, प्रॉपर्टीज आहेत. मी एक्सप्लेन केलं लक्षात घ्या. ओके. जुना व्हिडिओ आहे बरं का. व्हाईट बोर्डवरती शिकवलंय, पण छान शिकवलंय. ओके. म्हणजे मला थेरम्स हवे आहेत आणि कुठल्या टॉपिकमध्ये थेरम्स मेनली हवेत माहितीये का मला? वेक्टर. वेक्टर परफेक्ट पाहिजे लक्षात घ्या. वेक्टर ॲट एनी कॉस्ट परफेक्ट पाहिजे. कारण त्यातले थेरम गॅरंटीने येत नाहीत. पण आलेत पण. त्यामुळे ते करावे लागतायत. 13, 14, 15 प्रॉपर्टीज आहेत. अगोदर परफेक्ट केला असेल तर परीक्षेला वेळ वाचतो. नाहीतर त्यावेळेस त्या 15 थेरमसाठी 15 प्रॉपर्टीसाठी वेक्टरमध्ये तुम्हाला 3-4 तास घालवावे लागतील. ते परवडत नाही आपल्याला. ओके. मग चला कसली भारी स्ट्रॅटेजी तयार झाली ना सांगा बघू सगळं. फिजिकल, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक सगळं करतोय ना आपण. म्हणजे रोज आता मी तुम्हाला सांगतो. कसं असतं माहितीये का काही मुलांचं टेन्शन. "अरे नाही झालं, नाही झालं माझं." 1 मिनिट. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि हे तुमचे बाकीचे सब्जेक्ट हात लावायचेच आहे प्रत्येकाला. ओके. 3 तासाच्या ऐवजी 1 तास जरी केला तरी चालेल. ओके. मला 1-2च थेरम करायचे आहेत. एका तासात होतात. 3च्या ऐवजी 1 तास केला चालेल. ओके. ऑर्गॅनिकचा एक टेबल जरी तयार केला चार्ट तरी चालेल. फिजिक्समध्ये 2 टॉपिकचे काय म्हणूया आपण डेफिनिशन डिस्टिंग्विश केलं तरी चालेल. ओके. म्हणजे ॲट एनी कॉस्ट तुम्हाला आता इथून पुढे ना कुठल्या सब्जेक्टला मागे ठेवायचं नाहीये. रोज हे ना करायचंच आहे. मग आता सर आमच्या प्रिलिम आहेत. येणारच आहे मला माहिती आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये प्रिलिम असणार आहेत. पण त्यावेळेस जर फिजिक्सचा पेपर असेल, तर बाकीचे करायचे नाहीत बरं का बाळांनो. त्यावेळेस फिजिक्सच केलं पाहिजे ना रे बाळांनो. म्हणजे मी मगाशी व्हिडिओच्या सुरुवातीलाच काय बोललो? स्ट्रॅटेजी मी हे सांगतोय. तर गरजेनुसार आपल्याला चेंज करायचेच आहेत. एका दिवशी नाही एक्झिक्यूट करता आलं, तर तणाव घ्यायचा नाहीये आपल्याला लक्षात घ्या. बरं चला आता मेन काय सांगतोय ते बघा. कसं वाटणार आहे तुम्हाला आता? असा अभ्यास मी सुरुवातीपासून करायला हवा होता. सांगतो, एक्झामच्या टेन्शनमध्येच अभ्यास होतो. चांगला होतो. पण नुसतंच टेन्शन वाढवून घेतलं आणि अभ्यास काहीच नाही केला तर फेल्युअर आलं हे समजायचं. आता इथनं पुढचा 1-1.5 महिना ना बाळांनो, मी तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर शपथ सांगतोय बरं का लक्षात घ्या. एका पॅरेंट्सचा फोन आला होता. ओके. आणि ते म्हणले, की "आमच्या जवळचं एक लग्न आहे सर 3 दिवस सुट्टी हवी आहे." मी म्हटलं, "आता घ्या सुट्टी." काय सांगणार मी म्हणूया आपण आता. पण गरजेचं आहे. तुमची आता एक्झाम जर 1-2 महिन्यावर उरलेली आहे, ज्याच्यासाठी तुम्ही वर्षभर तयारी केलेली आहे. मग अशा वेळेस तुम्हाला बहीण-भाऊ यांचा बर्थडे अटेंड करायचा आहे का अभ्यास करायचा आहे? लग्न अटेंड करायचे आहेत का अभ्यास करायचे आहे? गावच्या यात्रा सुरू होतील आता सीईटीच्या काळात किंवा आत्ता सुरू होतील फेब्रुवारी महिन्यापासून. 1 वर्ष देवाला इथूनच नमस्कार केला तर काय प्रॉब्लेम आहे? ओके. कारण देव म्हणतो आलंच पाहिजे. नाही रे बाळांनो, देव तर काय म्हणतो माहिती का म्हणूया आपण, जो प्रामाणिकपणे कष्ट घेतो त्यालाच तो यश देतो लक्षात घ्या. काही जादू चमत्कार होतच नाहीये. म्हणणं कळालं तुम्हाला मी?
मी सांगतो ते सगळ्या गोष्टी समजतात तुमच्या लक्षात येतायत, की आपल्याला ना आता वेळ नाही घालवायचा. ड्रीम खूप मोठं आहे रे, स्वप्न खूप मोठं आहे आणि तुम्हाला सांगतो तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही मागून तर बघा युनिव्हर्सकडे म्हणूया आपण. पण मागाल ते मिळणार आहे. त्यासाठी कष्ट घेतले तर मिळणार आहे हेही सांगतो लक्षात घ्या. कष्टाशिवाय आयुष्यात काहीही मिळत नाही. मग कितीही वास्तुशास्त्रानुसार घर बांधा, कितीही शांत्या करा, कितीही पूजा-पाठ करा. मग जोपर्यंत तुम्ही प्रामाणिक कष्ट घेत नाही, तोपर्यंत यश मिळणार नाहीये. मग आता सुरुवात करायची आपल्याला लक्षात घ्या. जोरात सुरुवात झालेली आहे नवीन वर्षाची. ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक सगळं करतोय आपण. एका दुसरा टॉपिक राहिला तर राहू दे, त्याचा तणाव घेऊ नका. ओके. ऑल द बेस्ट.